हे अरे काय तू जायचं आतमध्ये हे बरं नाही ही आगळी वेगळी परंपरा तरुण देखील या काळामध्ये जपताना दिसत आहेत। अजय नाटकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। बंटी मला पाठवा ते। कोकणात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। कोकणातील मोठ्या घरात गणरायाचा आगमन झालेला आहे, पण रायगड जिल्ह्यात एक असं गाव आहे ज्या गावामध्ये एकाही घरात अगदी म्हणजे त्याच्याकडून सगळे फायदा मिळतो, सगळ्या उत्पन्न होतात। काही गोष्टी पुढे घरात चुकत नाही, सगळ्या गोष्टी त्यापासून आपल्या जे काय आड अडचणी येतील ते सर्व तो दूर करतो। अशाप्रमाणे त्यांचे आपण सेवेला लागले की त्याला पार पाडतो बरोबर। आणि त्या निमित्ताने आज आपण जे गावामध्ये पालखी सोहळा आयोजित केलेला आहे, खरंच म्हणजे खूप प्रसन्न असा अप्रतिम असा सोहळा आहे हा। आणि आज तुम्हा सगळ्या लोकांचा उत्साह आणि आनंद मला बघून वाटतं की का मुंबईकर, का सगळे त्यांना आपल्या गावाकडे येण्याची ओढ असते नाही का। आणि ही ओढ ही खरी ताकद आहे या लोकांची। खूप छान सोहळा आहे हा, म्हणजे या निमित्ताने सगळ्या गावामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। ऋतू सुद्धा तसाच आहे पावसाचा आणि खूप छान वाटलं मला। आमचा गणेश उत्सव अतिशय उत्साहामध्ये आम्ही साजरा करत असतो। लहान थोर मंडळी सगळी एक दिलाने एक मनाने पूर्ण गावामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करत असतात। आज आमची पालखी गंगा तलावामधून मंदिरातून निघते, ती तलावामधून अशी बाहेर तिकडून गावामधून फिरत असते। ते फिरत असताना सगळ्यांचा उत्साह बघून आनंदमय डोळे असे भरून येतात, कारण हा उत्सव हा आम्ही एवढ्या प्रेमाने आणि आनंदाने करत असतो की या मंदिरामध्ये आम्ही त्यावेळी पूजा अर्चा करत असताना गावातील मंडळी सगळी आणि लहान थोर आपली महिला मंडळ येऊन आपल्या गणरायाची पूजा करत असतात मनोभावे। आणि हा उत्साह पाहिल्यास तर वर्षानुवर्ष दुईगणित होत जात आहे। आणि या सहकार्यामध्ये सगळ्यांच्या गावाच्या ग्रामस्थांचा, महिलांचा तसेच नवतरुण मंडळांचा अतिशय प्रेमाने आणि उत्साहाने या तलावामध्ये जात असताना पाहिजे आपण पाहायला मिळतो। कारण हा गंगा तलाव हा अतिशय सुंदर तलाव आणि आमचा सालेगाव एक गाव हे गणपती प्रथा आम्ही पुढ्या जपत आलेलो असतो, याच्या पुढे जमणार आहोत।
गणपती पालखी सोहळ्याबद्दल काय तुम्हाला सांगायचं आहे? कसं झालं पालखी सोहळा? एक गाव एक गणपती एक गाव ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. ही परंपरा मला वाटतं पिढ्यानपिढ्या आम्हालाही माहिती नाही आणि पुराणांना जरी विचारला तरी सुद्धा त्यालाही माहीत नाही परंतु आजचा दिवस हा चालेकरांसाठी हा सुवर्ण अक्षरात लिहिलेला आजचा दिवस आहे. हा गणपती म्हणजे आज प्रत्येकाच्या घरोघरी बाप्पा हा प्रत्येकाच्या घरोघरी आज जात आहे आणि खरोखर साक्षात्कार तो सर्व भाविकांना पाहत आहे की माझे भक्त आज काय करत आहेत, आज माझे भक्त हे काय करत आहेत. नक्कीच सुभाष दादा आपण बरोबर बोलताय. आपण पालखी खांद्यावर घेऊन काय आपल्याला कसं वाटतंय पालखी खांद्यावर घेतल्यावर? पालखी खांद्यावर घेतली त्याचं असं जाणवलं की खरोखर साक्षात्कार असतील बाप्पा हे आपल्या सोबतच आहेत. जरी आपल्याला ते दिसत नसले तरी त्याची साक्षात्कार जाणीव होत आहे आणि खरोखरच आज बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर कसे आयुष्यभर आपल्याला समाधान वाटते. आणि पालखी सोहळा कसा एन्जॉय केला? आज हा एकदम आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी, सालेगावच्या मंडळीसाठी. एक गाव एक गणपती या संकल्पनेतून हा आजचा दिवस एकदम उल्हासदायक मंगलदायक आहे आमच्यासाठी. आज खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्या मंडळींनी. आज मी पहिल्यांदा एकदम आणि आज सेकंड टाईम मी पालखीसोबत तलावातून आलेला आहे आणि नाचत गाजत ही पालखी पुढे चाललेली आहे. महिला मंडळ त्यांची पूजा चालू आहे आणि एकदम आनंददायक हा दिवस आहे आमच्यासाठी. अशा प्रकारे आमचा उत्सव संपन्न होत असताना गंगा तलावातून आणि गावातून पालखीची मिरवणूक फिरवून आज ती आपल्या मंदिरामध्ये गणपती मंदिरामध्ये येऊन त्यातली जी काही स्थानापन केलेली मूर्ती आहे ती आपण आता इथे पाहू. कारण ती शक्यतो आपल्या मंदिरामध्ये आपल्या जागेवर तिला स्थानापन करणारे आमचे गावातले ग्रामस्थ अशा प्रकारे अतिशय उत्साहामध्ये असा आमचा वातावरणामध्ये हा सण साजरा करत असतो आम्ही. आणि हे सण साजरा करत असताना यामध्ये लहान थोर सर्व मंडळी, महिला, नवतरुण मंडळ हे सगळे सामील होऊन एकदम आनंद आणि वातावरणामध्ये हा सण आम्ही साजरा करतो.